नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक अभोणा शहरात आज दुपारी मेन बाजारपेठेजवळ अचानक बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली। संताजी चौकाजवळील महालक्ष्मी किराणा दुकान परिसरातील अडगळीच्या जागेत हा बिबट्या दबा धरून बसलेला आढळला। शहराच्या मध्यभागी असा वन्य प्राणी दिसणे ही पहिलीच मोठी घटना असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये भीती आणि उत्सुकता दोन्हीही वाढली। कळवण वन परिक्षेत्र अधिकारी दीपावली गायकवाड, वनरक्षक रामकृष्ण दरेकर तसेच उपपोलीस निरीक्षक बबन पाटोळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रेस्क्यू टीमला काम करता यावे म्हणून जमाव हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला। पण बिबट्या पाहण्याचा मोह आवरता न आल्याने विशेषतः शाळकरी मुलांची आणि स्थानिकांची मोठी गर्दी झाली। त्यामुळे रेस्क्यू टीमच्या कामात अडथळे निर्माण होत होते। या भागाच्या आसपास गिरणा नदी, गोसराणे आणि बाळडे शिवारासारखे झाडीने व्यापलेले डोंगराळ भाग आहेत। तेथे बिबट्यांची संख्या आधीपासूनच जास्त असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहे। मात्र भर दिवसा तेही शहराच्या मधोमध बिबट्या दिसल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे। वन विभागाच्या माहितीनुसार घरांच्या मागील अडगळीच्या जागा, पाळीव प्राण्यांची हालचाल आणि वाढती मानवी वर्दळ यामुळे बिबट्या शहरात शिरल्याची शक्यता वर्तवली जाते। बिबट्याला कोणताही त्रास होऊ नये यासाठी तज्ञ रेस्क्यू टीम, पिंजरा आणि आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी पोहोचत बिबट्याला जेरबंद केले। मात्र कुतूहलापोटी गर्दी करू नका, रेस्क्यू टीमच्या कामात अडथळा आणू नका, अफवा पसरवू नका असे आवाहन अभोणा पोलीस आणि वन विभागाने केले आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे, अभोणा।